लहान असताना कसं ना आई आपल्याला सांगायची शिवणकाम कर, कुकिंग करायला घे, घरची कामं आलीच पाहिजे प्रत्येक मुलीला. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकताना तेव्हा वाटायचं काय गरज आहे, पुढे जाऊन बघता येईल कसं करायचं. पण आज त्याची खरी व्हॅल्यू कळाली, ते सुद्धा कॅनडामध्ये आल्यावर. ह्या गोष्टी जर मी तेव्हा शिकले नसते तर आज मला बऱ्याच अडचणीचा इथे सामना करावा लागला असता. कारण की कॅनडामध्ये तर मेड अवेलेबल नसते, घरची कामं आपल्याला स्वतःच करावी लागतात. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे घरची कामं ही नेव्हर एंडिंग असतात. घरात किराणा आणण्यापासून जेवण बनवेपर्यंत आणि हेच बाकीची जी रोजची आपली डेली रुटीनची कामे आहेत, कपडे, भांडी, झाडू, कटका, हे तर सगळ्या स्त्रींना करावंच लागतं. आजचा दिवस चांगला आहे की वाईट आहे माहीत नाही, पण आज सकाळपासून सुरुवातच अशी झाली की प्रत्येक गोष्ट कोणती टायमावर होतच नव्हती. सकाळी बस स्टॉपवर गेली, बस मिस झाली, त्यानंतर मग घरी यायला उशीर झाला. म्हटलं चला आता सगळं काम करायला सुरू करूया. बघितले तर मसाल्याचे डब्बे रिकामे. आता हे सगळं करता करता म्हटलं आता बराच वेळ जाणार आहे, तर म्हटलं कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे. तर सगळ्यात आधी जेवण बनवून घेते आणि त्यानंतर हे बाकीची सगळी छोटी मोठी कामं करेन. तर सगळ्यात आधी मी इथे दाल पालक बनवून घेतली, राईस बनवून घेतला आणि सोबतच म्हटलं की चला आता मसालेसुद्धा बनवायला घेऊया. आणि सगळ्यात आधी सुरुवात केली इथे मी धने पावडर बनवण्यापासून. त्यासाठी मी अख्खे धणे घेतले, त्याला थोडंसं स्वच्छ करून घेतलं आणि एका मोठ्या पॅनमध्ये त्याला मस्तपैकी ड्राय रोस्ट करून घेतलं. हे थोड्या वेळासाठीच ड्राय रोस्ट करायचं होतं, छान असं मीडियम फ्लेमवर. दुसरीकडे आता इथे माझं जेवणसुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि धनेसुद्धा झाले आहेत आता. तर त्यानंतर म्हटलं की चला आता जिरे पावडर पण बनवायला घेऊया. जोपर्यंत हे थंड होतं आहे तोपर्यंत मी जिरा पण मस्तपैकी असं सॉते करून घेतलं पॅनमध्ये. जेव्हा कधी गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर बनवायचं असतं ना, त्यावेळेस घरात एक छान असा सुगंध येतो जो मला खूपच छान आवडतो. यानंतर सुरुवात केली आहे तूप बनवण्यासाठी. त्यासाठी मी फ्रीजमध्ये अनसॉल्टेड बटर आणूनच ठेवलं होतं, पण त्याचाही मुहूर्त लागत नव्हता. म्हटलं चला स्लो फ्लेमवर यालासुद्धा आता एका साईडला ठेवूया. म्हणून सगळ्यात आधी इथे अनसॉल्टेड बटर काढून घेतलं आणि त्याला कट करून मोठ्या पॅनमध्ये असं त्याला आता मेल्ट व्हायला ठेवून दिलेलं आहे स्लो फ्लेमवर. आता जोपर्यंत माझं तूप रेडी होईल तोपर्यंत म्हटलं की चला आता हे ड्राय झालेले मसाले आहेत ते आता मस्तपैकी वाटून घेऊया. त्यात काय तर मिक्सरच माझं चालत नव्हतं, ते सुद्धा बंद पडलं. मग त्याला थोड्या वेळानंतर सुरू केलं पुन्हा आणि त्यानंतर मसाले आहेत ते वाटून घेतले. माहीत नाही का, पण आज एकानंतर एक गोष्टींमध्ये काही ना काहीतरी अडथळे येतच होते. आता हे करता करता झाली दुपार, तोपर्यंत माझं इथे तूपसुद्धा ऑलमोस्ट रेडी झालं आणि मला लागलेली प्रचंड भूक. आता 2 वाजले होते म्हणून मी पटकन घेतलं मला जेवायला आणि नंतर म्हटलं की चला आरवला घ्यायला जायचं आहे तर तयारी करूया. म्हणून इथे पहिला जेवून घेतलं आणि त्यानंतर थंड झालेलं तूप इथे ट्रान्सफर करत असताना तूपसुद्धा स्पिल झालं. म्हणजे एकानंतर एक काही ना काहीतरी होतच होतं. आणि आता आशा करते की याच्यानंतरचा दिवस आहे तो चांगला जाईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मी भेटते तुम्हाला लवकरच.